गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी तुम्हाला काल एक मॉडर्न क्वेश्चन पेपर सेट करून दिलेली होती. हा सीडीपी विषयासाठी एक मॉडर्न क्वेश्चन पेपर तुम्हाला सेट करून दिली होती 30 मार्कांसाठी. आता खूप विद्यार्थ्यांनी ती मॉडर्न क्वेश्चन पेपर सोडवलेले आहेत. आपल्या बॅचचं वैशिष्ट्य तुम्हाला सर्वांना माहित आहे. आता या मॉडर्न क्वेश्चन पेपर पैकी म्हणजे तुम्हाला एक जाणवलं असेल, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, डायरेक्ट टाइम लावायचा आणि पेपरासारखा पेपर सोडवायचा. आता या मॉडर्न क्वेश्चन पेपर मध्ये तुमच्या किती चुका झाल्या, किती बरोबर आले हे तर तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे असाच सराव प्रत्येकाने करा. एक सुद्धा विद्यार्थी नापास होणार नाही जर तुम्ही या पद्धतीने गेले तर. बघा आता तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला होता बघा. मॉडर्न क्वेश्चन पेपर पहिला प्रश्न. पहिला प्रश्न काय दिलेला होता? लेव वाइगोस्की के अनुसार काय म्हटले बघा, लेव वाइगोस्की के अनुसार बच्चों का संज्ञानात्मक विकास कॉग्निटिव डेव्हलपमेंट मुख्य रूप से किस पर निर्भर आहे. आता तुम्ही लेव वाइगोस्कीचा सिद्धांत बघितला होता. यामध्ये त्यांनी जो आपला कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे आपली विचार प्रक्रिया कशी डेव्हलप होते, फक्त आनुवंशिक आहे का? तर अजिबात नाही. सामाजिक आंतरक्रियामधून काय होते? डेव्हलप होते. काय होते? सामाजिक आंतरक्रियामधून डेव्हलप होते. भौतिक वातावरण के खोज अजिबात नाही. पुरस्कार दंड. सगळ्यात महत्वाचं लेव वाइगोस्कीने काय सांगितलं होतं, सामाजिक आंतरक्रिया होतात, इथून काय होतो? डेव्हलप होते. कळालं? त्याच्यानंतर तुम्ही प्रश्न दुसरा तुम्हाला दिलेला होता मी. प्रश्न दुसरा, वायगोस्की के सिद्धांत में स्कैफोल्डिंग म्हणजे आपण त्याला आलंबन म्हणतो. वायगोस्की के सिद्धांत में स्कैफोल्डिंग पाड़ या ढांचा का अर्थ क्या है? काय अर्थ आहे? आता बघा, बच्चों को सही उत्तर बता देना अजिबात नाही. वयस्कों द्वारा दी जाने वाली अस्थायी सहायता आहे. काय आहे? अस्थायी सहायता म्हणजे काय? टेम्पररी. बरोबर आहे का नाही? मदत टेम्पररी सहायता है. बच्चों की गलतियों को दंडित करना, पाठ्यपुस्तकों रटवाना. वायगोस्की द्वारा जी स्कॅफोल्डिंग दिली जाणे ती म्हणजे काय झालं, म्हणजे जे वयस्क असतात, आपल्यापेक्षा सिनियर असतात, त्यांनी आपल्याला सहायता केली, मदत केली, याला आपण असं म्हटलं जातं. कळालं? ऑप्शन बी हे त्याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर लॉरेन्स कोलबर्ग याचा सिद्धांत तर तुम्हाला प्रश्न येतो. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय ना, आपण तो तयारी पण करून घेतलेला आहे. बघा, लॉरेन्स कोलबर्ग के सिद्धांत में आता तुम्हाला हेज हे जे होतं ना, याच्याच दुविधेवर काय केलेलं आहे त्यांनी, हेज की मुख्य उद्देश. आता बघा, लॉरेन्स कोलबर्गचा जो सिद्धांत है, लॉरेन्स कोलबर्ग के सिद्धांत में हेज की दुविधा का मुख्य उद्देश का मूल्यांकन करना है. म्हणजे आता कशा पद्धतीने मूल्यांकन केलं? बच्चों की याददाश्त और तर्कना अजिबात नाही. बच्चों की नैतिक नैतिक तर्कना का म्हणजे काय? मुलं कशा पद्धतीने निर्णय घेऊ शकतात नैतिक, याच्यावर त्याने काय केलं? बच्चों की शारीरिक क्षमता, बच्चों की सामाजिक आर्थिक तर अजिबात नाही. सगळ्यात महत्वाचं बच्चों की नैतिक तर्कना आहे, याच्यावर काय केलं होतं त्यांनी? मूल्यांकन केलं होतं का मनुष्य कसा वागू शकतो. आता त्याच्यावर काय आलोचना झालाय मी तुम्हाला पुढे सांगितलं पण आहे. त्याच्यानंतर लॉरेन्स कोलबर्गच्या सिद्धांतावर दुसरा प्रश्न बघा. ज्यांना बॅच जॉईन करायचं आणि 100% पास व्हायचंय, तिथे खाली नंबर दिलेला आहे, ती ऍप डाउनलोड करून घ्या आणि बॅच जॉईन करा. आणि व्हिडिओची क्वालिटी, ज्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल, व्हिडिओची क्वालिटी वाढून घ्या, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त काय करा? शेअर करा. त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा. लॉरेन्स कोलबर्ग के नैतिक विकास के सिद्धांत के अनुसार अच्छा लड़का अच्छी लड़की, गुड बॉय आणि गुड गर्ल उन्मुखीकरण किस स्तर के मुख्य विशेषता. आता तुम्हाला अच्छा लड़का आणि अच्छी लड़की कुठे येतं तुम्हाला माहित पाहिजे. आता पूर्व पारंपरिक आहे का? तर अजिबात नाही. पूर्व पारंपरिक मध्ये काय येतं तुम्हाला माहिती आहे? दंड दंड देणं आणि यांत्रिक सापेक्ष अभिविन्यास. आता कसं होतं, पारंपरिक स्तर आहे, याच्यामध्ये काय येतं? अच्छा लड़का अच्छी लड़की येतं. म्हणजे मुलं काय करतात? मला कोणीतरी चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून मी ते काम करतोय, म्हणजे अच्छा लड़का अच्छा लड़की. कळालं? मुख्य विशेषता काय? ऑप्शन बी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलंय सोलिनता वगैरे, याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न येणार. बघा, सोलिनता ऑटिज्म मुख्य रूप से निम्नलिखित से किस विकास को प्रभावित करने वाला विकार आहे. आता सोलिनता कशाला प्रभावित करते असं त्यांनी विचारलेलं आहे. पहिलं म्हटलं शारीरिक विकास को अजिबात नाही. भाषा और सोचने को अजिबात नाही. सामाजिक संचार और संवाद काय म्हटलं जातं? सामाजिक संचार म्हणजे बोलण्यामध्ये काय येतात? अडचणी येतात, याच्यामध्ये होतं. उपरोक्त येत नाही. सगळ्यात महत्वाचं काय? सामाजिक संचार आणि व्यवहार याच्यामध्ये सोलिनता ही येत असते. कळालं? याने काय होईल? तुमचा स्कोर पण कळेल आणि तुमचा अभ्यास किती झाला हे सुद्धा तुम्हाला कळेल. त्यामुळे हा बॅचचा तुम्हाला फायदा खूप होईल, कारण मॉडर्न क्वेश्चन पेपर तुम्हाला भरपूर भेटणार आहेत. प्रश्न 6, प्रतिभाशाली विद्यार्थियों में निम्नलिखित में से कौन सी विशेषता सही है. बघा, आता प्रतिभाशाली विद्यार्थी हा आपला टॉपिक झालेला आहे
आणि त्या संदर्भात कोणती विशेषता, सही विशेषता म्हणजे योग्य विशेषता तुम्हाला काढायचे. पहिलं म्हटलेलं आहे वे बहुत जल्दी चिढ़ जाते, आक्रामक हो जाते, तर अजिबात नाही. यदि कक्षा का गतिविधियां अधिक चुनौतीपूर्व नहीं होती तो वो कम प्रेरित महसूस करते और उब जाते. म्हणजे काय, प्रतिभाशाली म्हणजे जे जास्त हुशार विद्यार्थी असतात ना त्याला जर गतिविधी जे कार्य आहे चुनौतीपूर्व म्हणजे जर अवघड जास्त नसेल ना, जर सोपं कार्य दिलं तर ते कंटाळून जातात. बरोबर आहे का नाही? तर बरोबर आहे, कारण उब जाते. बरोबर आहे, बी ऑप्शन बरोबर आहे. वो अत्यंत भावुक और रस्म रिवाज वाले होते, तर अजिबात नाही, हे पण नाही. वो केवळ अपनी पसंद की विषयों में भी अच्छे होते, तर अजिबात नाही. प्रतिभाशाली जे विद्यार्थी असतात त्यांना जर सोपी गतिविधी जर तुम्ही दिली तर ते कंटाळून जातात. ही त्यांची विशेषता होती. कळालं? ऑप्शन बी. त्याच्यानंतर प्रश्न 7 प्रतिभाशाली छात्र, याच्यावर परत प्रश्न. प्रतिभाशाली बच्चों की पहचान करने के लिए सबसे विश्वसनीय संकेत कौन सा है? आता प्रतिभाशाली विद्यार्थी तुम्हाला ओळखायचा आहे का तुमच्या वर्गात हुशार विद्यार्थी प्रतिभाशाली कोणता आहे का लवकर तो कार्य पूर्ण करू शकतो. मग कसा ओळखणार? विश्वसनीय संकेत पाहिजे, विश्वसनीय पाहिजे. कसं ओळखणार? माता पिता की उच्च सामाजिक आर्थिक स्थिती, तुझे वडील किती, आई वडील किती श्रीमंत आहेत याच्यावरून तू हुशार आहे किंवा आहे, चालेल का? अजिबात नाही, म्हणजे हे चुकीचं होऊन जाईल. उनकी शारीरिक बनावट के आधार पर, नाही तो खूप दिसायला जाडजूड आहे, ती पोरगी पण दिसायला खूप जाडजूड आहे म्हणजे ती प्रतिभाशाली असेल, अजिबात नाही ना. बारीक व्यक्ती पण प्रतिभाशाली राहू शकतो. सी म्हटलंय विचारो की मौलिकतावर उच्च बौद्धिक क्षमता, सगळ्यात महत्वाचं त्याला जर तुम्हाला संकेत म्हणजे काय, सबके विश्वसनीय संकेत काय, त्याचे विचाराची मौलिकता काय आहे आणि त्याची बुद्धिमत्ता मौलिकता विचाराचं जे असेल याच्यावरून तुम्ही प्रतिभाशाली आहे का नाही हे ओळखू शकतात. आणि शिक्षकों को प्रति उनका आज्ञाकारी व्यवहार, माझ्या आज्ञा जो पाळत असेल तो आपण काय म्हणतो प्रतिभाशाली, अजिबात नाही. म्हणजे डी ऑप्शन पण तुमचं चुकीचं दिलेलं होतं, ऑप्शन सी हे सगळ्यात बेस्ट दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एडीएचडी म्हणजे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार, ध्यान न्यूनता विद्यार्थी काय असतात, ध्यान न्यूनता विद्यार्थी याच्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारले जाणार. त्यामुळे टॉपिक किती महत्वाचा हे तर तुम्हाला आजच्या याच्यामधून कळेलच. निम्नलिखित में से कौन सा लक्षण ध्यान न्यूनता अति सक्रियता विकार, म्हणजे काय, जे विद्यार्थी आपण बघा आपल्या वर्गात असे काही विद्यार्थी राहतात का ते विद्यार्थ्यांना लक्ष पांगून जातं, थोडं जरी काय राहिलं लक्ष पांगून जातं, त्यांनाच म्हणतात हा एडीएचडी संकेत देत आहे. पहिलं म्हटलंय संकेत देत आहे एक ही जगह लंबे समय तक शांत बैठना, अरे बाबा नाही बसू शकत एक जागेवर, म्हणजे पहिलं ऑप्शन तुमचं बाहेर झालं. निर्देशों का आसानी से भूल जाना और बहुत जल्दी विचलित हो जाना, हे विद्यार्थ्यांचं लक्षण काय असतं, का हे आपण जे निर्देश दिले जे सांगितलं ते लवकर विसरून जाणार आणि काय आसानी से भूल जाना, हे त्यांचं लक्षण आहे. म्हणजे बी ऑप्शन थोडं चांगलं आहे. सी म्हटलं सामाजिक अंतरक्रिया अधिक कुशल होणं, हे त्यांचं लक्षण त्याच्या संदर्भात नाही. अमूर्त सोच असाधारण योग्यता का प्रदर्शन, तर सगळ्यात बेस्ट काय असतं ते ध्यान न्यूनता अतिसक्रियता एडीएचडी जे विद्यार्थी असतात याच्यामध्ये काय असतात, जे निर्देश असतात ते काय करतात, ते लवकर विसरून जातात आणि बहुत जल्दी विचलित हो जाते. हे ऑप्शन बी हे तुमचं उत्तर आहे. कळालं? म्हणजे तुम्हाला आता जाणवलं असेल जसं तुम्ही पेपर देऊन येतात ना तसंच तुम्हाला आता पेपर मी सेट केलेलं होतं, म्हणजे जेणेकरून तुमच्या चुका सुद्धा तुम्हाला लक्षात येतील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. प्रश्न 9, एक समावेशी कक्षा में शिक्षक को एडीएचडी म्हणजे काय, ते ध्यान न्यूनता वाले एडीएचडी से पीडित छात्रों की सहायता के लिए कौन सी रणनीति अपनानी चाहिए, म्हणजे आता बघा आता ते विद्यार्थी तुमच्या वर्गात आहे त्यांना सहायता करण्यासाठी कोणची रणनीती तुम्ही तयार करणार असं त्यांनी विचारलंय. पहिलं म्हटलंय छात्रों को कक्षा से बाहर एक अलग डेस्क पर बैठाना, अरे बाबा तो केव्हा निघून जाईल बाहेर हेच कळत नाही, वेगळं बसून चालणार नाही, हे बाहेर झालं. बडे और जटिल कार्यों में छोटे प्रबंधित तुकड़ों को तोड़ना, हे बेस्ट असतं, कारण जे मोठं कार्य असतं त्याला जटिल तुकड्यामध्ये तोडा. म्हणजे काय, समजा 35 मिनिटाचा एखादा तुम्हाला टॉपिक शिकवायचा आहे तर ते डायरेक्ट 35 मिनिटं शांत बसतील का, तर अजिबात नाही. मग काय करा, 10-10 मिनिटाचा भाग करून घ्या किंवा 12-12 मिनिटाचा भाग करा, म्हणजे जेणेकरून हे चांगलं आहे. कार्य को पूरा करने के लिए बहुत सख्त सीमा तय करना, नाही बाबा आता तुला झालंच पाहिजे 35 मिनिटात, अरे तो ध्यान न्यूनता आहे ना, तो नाही करू शकत, हे पण चांगलं नाही. म्हणजे हे पण चालेल का रणनीती, तर अजिबात नाही. छात्रों को केवळ शारीरिक गतिविधी वाले कार्यों में व्यस्त रखना, म्हणजे जे शारीरिक गतिविधी आहेत तेच कार्य त्याला द्या, अरे असं नाही ना, मग बौद्धिक कार्य कुठून करेल तो. म्हणजे हे पण त्यांच्या बेस्ट नाही. कोणती रणनीती तयार केली पाहिजे शिक्षकाने, जे मोठे कार्य असतं जटिल कार्य असतं त्याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये तोडलं पाहिजे, जेणेकरून तो विद्यार्थी पण काय करेल, ते कार्य पूर्ण करून शिकेल. ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 10 बघा. प्रश्न 10 आता शिक्षका संदर्भात पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता प्रश्न 10
शिक्षक अधिगम प्रक्रिया, टीचिंग लर्निंग प्रोसेस, बघा शिक्षण अधिगम प्रक्रिया टीचिंग लर्निंग प्रोसेस में एक शिक्षक मार्गदर्शक गाइड के रूप में कैसा कार्य करता है, म्हणजे आता शिक्षकाने कार्य कसं केलं पाहिजे यावर तुम्हाला प्रश्न विचारलाय. छात्रों की गलतियों को तुरंत दंडित करना चालणार नाही. छात्रों को स्वयं करणे लर्निंग बाय डुईंग के लिए प्रोत्साहित करणं चांगलं आहे. काय केलं पाहिजे, लर्निंग बाय डुईंग साठी प्रोत्साहित केलं पाहिजे. ऑप्शन बी थोडं बेस्ट आहे. आपली विचारधारा को छात्रों पर थोपना, तुमचे विचार विद्यार्थ्यांवर थोपून चालेल का, तर अजिबात चालणार नाही. केवळ ब्लॅकबोर्ड पर लिखना, तर अजिबात नाही. सगळ्यात बेस्ट काय असेल, अधिगम प्रक्रियेमध्ये शिक्षक कसा पाहिजे, विद्यार्थ्यांना स्वतःचे दृष्टिकोन सुद्धा मांडायला शिक्षण दिले, म्हणजे लर्निंग बाय डुईंग जे आहे त्यासाठी काय केलं पाहिजे, त्यांनी कार्य करताय हा शिक्षक सगळ्यात बेस्ट असतो. कळालं, ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 11 बघा. प्रश्न 11, भाषा शिक्षक के दौरान, बघा कुठलं शिक्षण आहे, भाषा शिक्षण के दौरान एक शिक्षक की मुख्य भूमिका क्या होनी चाहिए. आता भाषा शिक्षण जेव्हा द्यायचंय तर एक शिक्षकाची भूमिका क्या होनी चाहिए असं तुम्हाला विचारलं. भाषा को नियम केवळ रटना, पाठांतर करून चालेल का, भाषा को शुद्ध उच्चारण करले बाध्य करणार नाही, बाबा तुला अशाच पद्धतीचं आलंच पाहिजे, चालणार नाही. छात्रों को भाषा का समृद्ध परिवेश प्रदान करना, बघा समृद्ध परिवेश प्रदान करना और संवाद में अवसर देना, हे सगळ्यात बेस्ट आहे. कारण त्याच्यासाठी वातावरण पण निर्माण करा आणि काय करा, त्यांना संवाद म्हणजे बोलण्याची पण संधी द्या, हे बेस्ट असेल सी. आणि केवळ व्याकरणिक पुस्तकों का अध्ययन तर अजिबात नाही, सगळ्यात बेस्ट आहे ऑप्शन सी आहे. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 12 बघा. प्रश्न 12 काळजीपूर्वक समजून घेऊ. प्रश्न 12 काय म्हणतोय बघा. जब वीडियो सर्वांनी लाईक करा. जब कोई शिक्षिका कहती है लड़के बनो लड़कियों की तरह व्यवहार मत करो, ये टिप्पणी क्या दर्शाती, म्हणजे शिक्षिका काय म्हणते, तू मुलांसारखी बन, तू लडके बनो लडकियों की तरह व्यवहार, म्हणजे हा रूढीवादी आहे ना, म्हणजे मुलींसारखंच केलं पाहिजे किंवा मुलांसारखंच केलं पाहिजे, म्हणजे इथे सरळ रूढीवाद चालू आहे. लड़कों और लड़कियों के साथ समान व्यवहार, कसं काय समान व्यवहार राहिले असते तर असं म्हटली असती का. ये जेंडर रूढ़िवाद जेंडर स्टीरियोटाइप को दर्शाता है. काय जेंडर रूढ़िवाद को दर्शाता है. लड़के और लड़कियों की क्षमताओं का सही मूल्यांकन अजिबात नाही. जेंडर समानता को बढ़ावा देतात नाही बाबा, ती जेंडर रूढीवादी आहे. म्हणून ती म्हणते का लडके बनो लडके लडकियों की तरह व्यवहार न करो, म्हणजे एखादा मुलगा एखादा, आता हे बघा काही मुलं असतात का ते साफसफाई वगैरे खूप चांगले आहेत, मग आपण असं म्हणायचं काय काय पोरींसारखे काम करतो, पोरींसारखे काम करतो म्हणजे साफसफाईचं काम फक्त पोरीच आहे का, म्हणजे अशा पद्धतीने ती शिक्षिका काय करत असेल त्या पोरांना म्हटली, म्हणजे ती जेंडर रूढीवाद तिथे चालू होता. त्याच्यानंतर अभिकथन आणि कारण या प्रश्नांची मोठ्या प्रमाणात तुम्हाला तयारी करायची. कळालं. कारण हे प्रश्न तुम्हाला जास्त येतात. अभिकथन आणि कारण समजून देतो प्रश्न, टेन्शन घेऊ नका. बघा अभिकथन, अभिकथन काय म्हणते बघा. एक प्राथमिक स्कूल के शिक्षक को कक्षा में यह कहने से बचना चाहिए कि लड़कों की तरह व्यवहार ना करो, लड़कों की तरह मत रहो, म्हणजे शिक्षकाने काय पाहिजे, असं कधीच बोललं नाही पाहिजे का तू लडकी सारखा वाग किंवा तू मुलासारखा वाग, का वागू नये, व्यवहार मत करो, चांगले बोललेले का, असं बचन काय म्हटले, लडको को व्यवहार करो तर असे मत रोको, म्हणजे काय असं कधीच त्यांनी बोललं नाही. कहने से बचना चाहिए, काय म्हटलंय बघा, बचना चाहिए, चांगलंय. कारण म्हटलंय इस तरह की टिप्पणी से जेंडर रूढ़िवादिता को बढ़ावा देती है और बच्चों को विकास विकास को सीमित कर देते. बघा जर एखादा मुलगा खूप चांगल्या पद्धतीने आपण काय म्हणतो, आता मेहंदी काढत असला, काढतात बघा काही मुलं सुद्धा मेहंदी काढतात, बरं त्या शिक्षकाने जर म्हटलं काय पोरींसारखं काही पण करतो रे, म्हणजे काय होईल, त्याचं काय होईल, त्याच्याकडे खूप कौशल्य, पण शिक्षकाने किंवा कोणी जर त्याला बोललं तर त्याचं कौशल्य काय होऊन जाईल, त्याचा विकास सीमित होऊन जाईल. तो नंतर म्हणेल नाही बाबा माझ्याकडे लोक नावं ठेवतात म्हणून मी ते करत नाही. म्हणजे दोघं काय बोलताय, एकमेका संदर्भात बोलताय आणि कारण पण त्याच्या संदर्भात बोलते का बोलू नये शिक्षकाने, कारण त्याचा विकास सीमित होऊन जाईल. म्हणजे काय येवर काय उत्तर असतं मग, येवर आर दोनों सही आहे, सही व्याख्या करताय. कळालं. बघा म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला समजून घ्यावे लागतात. त्याच्यानंतर प्रश्न 14 बघा. प्रश्न 14 अभिकथन आणि कारणवर. अभिकथन आणि कारणवर तुम्हाला प्रश्न दिलेला होता. अभिकथन, बच्चों के संज्ञानात्मक विकास कॉग्निटिव डेवलपमेंट सांस्कृतिक उपकरण जैसे भाषा मानचित्र कॅल्क्युलेट की महत्वपूर्ण भूमिका होती. बरोबर आहे. आता आपण बघितलं होतं संज्ञानात्मक जे म्हणजे कॉग्निटिव्ह म्हणजे जीन पियाजेस, आठवू नका. कॉग्निटिव्ह म्हणजे संज्ञान म्हणजे जीन पियाजेस नाही. कॉग्निटिव्ह म्हणजे विचार प्रक्रिया करण्यासाठी जे सांस्कृतिक उपकरण असेल, भाषा असेल, मानचित्र असेल, यांची महत्वाची भूमिका असते का नाही, तर असते. कळालं. बरोबर. कारण काय म्हटले बघा, वायगोस्की के अनुसार विकास एक एकाकी प्रक्रिया है.
जो बिना किसी सामाजिक संदर्भ के स्वतंत्र होती. बघा आता वायगोस्कीने कधी सांगितलं का विकास एकाकी प्रक्रिया नाही. विकास हा सामाजिक प्रक्रिया आहे. म्हणजे कारण तुम्हाला काय दिलेलं आहे? चुकीचं दिलेलं. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल? ऑप्शन 3. ये सही लेकिन आर गलत आहे. कारण आर काय म्हणतंय एकाकी आहे. एकाकी नाही बाबा सामाजिक आहे. कळालं? म्हणजे ये ऑप्शन 3 हे तुमचं उत्तर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न बघा तुम्हाला 15. वंचित पृष्ठभूमी बच्चे बघा आता वंचित पृष्ठभूमी जे बच्चे असतात याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातात. वंचित पृष्ठभूमी के बच्चे बच्चे के साथ व्यवहार करते समय एक शिक्षक को निम्नलिखित में से किस पर विश्वास करना चाहिए. म्हणजे वंचित पृष्ठभूमीचे जे विद्यार्थी आहेत त्यां कसा तुम्ही व्यवहार करणार असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. कसा व्यवहार करणार विश्वास रखना चाहिए. म्हटले छात्रों की सामाजिक पृष्ठभूमि को पूरी तरह से नजरअंदाज करना चालणार नाही. छात्रों को किसी किसी भी प्रकार की शैक्षणिक सफलता की उम्मीद न रखना. तुम्ही काहीच करू शकत नाही असे चालेल का? तर अजिबात नाही. प्रत्येक बच्चे की सीखने की क्षमता और उनकी व्यक्तिगत प्रगति में विश्वास रखना. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि व्यक्तिगत काय असेल प्रगति पर विश्वास रखना हे चांगलं आहे. आणि इन बच्चों के लिए अत्यधिक सक्त नियम और अनुशासन बनाना. नाही सक्त नियम आणि अनुशासन बनवलं ते पळून जातील वर्गात. म्हणजे हे पण चालणार नाही. सगळ्यात ऑप्शन बेस्ट हे सी आहे. कारण त्यांची वैयक्तिक भिन्नतेचा पण तुम्हाला आधार घ्यावा लागेल आणि त्यांच्या क्षमता तपासावा लागेल. कळालं? म्हणजे याचा आधार घेऊन तुम्ही विश्वास ठेवून करू शकता. त्याच्यानंतर प्रश्न 16 बघा. प्रश्न 16 एकदम सोपा प्रश्न आहे. प्रगतिशील शिक्षा में निम्नलिखित में से किस सिद्धांत प्रगतिशील शिक्षण कशावर आधारित आहे असं त्यांनी विचारलंय. केवळ रटने पर अजिबात नाही. करके सीखना लर्निंग बाय डुईंग वर हे आधारित आहे. दंड और आज्ञा पालन शिक्षण पूर्ण सत्ता. तर सगळ्यात महत्वाचं ऑप्शन बी हे याचं उत्तर आहे. कारण प्रगतिशील शिक्षण करके सीखना लर्निंग बाय डुईंग याच्यावर काय पूर्णपणे आधारित आहे. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर प्रश्न 17 प्रगतिशील शिक्षा के अंतर्गत बघा प्रगतिशील शिक्षणासंदर्भात हा परत एक प्रश्न आहे. प्रगतिशील शिक्षा के अंतर्गत शिक्षा का मुख्य उद्देश होता है. बघा आता काय उद्देश होता है हे तुम्हाला माहित पाहिजे. टॉपिक वाचला असेल तर माहित असेल ना. छात्रों को केवल परीक्षा के लिए तैयार करना, भविष्य के लिए व्यावसायिक कौशल्य बनाना आणि चौथं म्हटलंय तिसरं म्हटलं छात्रों की क्षमता और संभवता का अधिकतम विकास करना. प्रगतिशील शिक्षण काय म्हणतं ज्या विद्यार्थ्याच्या क्षमता आहेत ज्या संभावना त्याचा अधिकतम विकास करना हे बेस्ट आहे ना केवळ व्यावसायिक साठी तयार करण्यापेक्षा. आणि छात्रों में सामाजिक नियमों का जबरन लागू करना अजिबात नाही. सगळ्यात बेस्ट काय. आता मला सांगा अशा पद्धतीने जर तुम्ही सराव केले तर मार्क कसे काय वाढणार तुमचे 30 पैकी 30 तर सहज आहेत. आता जे विद्यार्थी म्हणतात कसं आम्ही अंदाजे अरे अंदाज तर अंदाज राहतो. प्रश्न 8वा बघा. प्रश्न 8वा फक्त हा व्हिडिओ शेअर करा सर्वांपर्यंत. जे सतत नापास होत असेल ना त्यांना आपल्या क्लासचा व्हिडिओ शेअर करा. चॅलेंज आहे त्यांनी बॅच घ्यावी. 100च्या पुढेच मार्क राहतील. प्रश्न 18 सतत एवं व्यापक मूल्यांकन सतत एवं म्हणजे काय रचनात्मक सीसीई का मुख्य उद्देश काय. आता सतत मूल्यमापनाचा उद्देश काय असं त्यांनी विचारले. काय उद्देश आहे केवल बच्चों की शैक्षणिक उपलब्धि कराना. केवल छात्रों को अकादमिक और सहज शैक्षणिक दोनों पक्ष का मूल्यांकन करना. म्हणजे छात्र अकादमिक म्हणजे शाळा आणि त्यानंतर सहज शैक्षणिक म्हणजे काय आजूबाजूचा जे परिसर असेल ते असेल त्याचं पण काय केलं पाहिजे मूल्यमापन केलं पाहिजे हे रचनात्मक बोलतं. बोर्ड काय म्हटलं छात्रों को बोर्ड परीक्षा के लिए तैयार करना अजिबात नाही. केवळ छात्रों की कमजोरी की खोजना फक्त चुका शोधून चालणार नाही. जास्त पण चुका शोधला तर ते पोरं म्हणतील अहो सर आम्हाला काही शिकवा फक्त आमच्या चुकाच काढत आहेत का. म्हणजे हे पण चालणार नाही. ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 19 बघा. प्रश्न 19 एक शिक्षक अपनी कक्षा में रचनात्मक मूल्यांकन फॉर्मेटिव असाइनमेंट का उपयोग कैसे कर सकता है. बघा आता रचनात्मक मूल्यमापनाचा वापर सुद्धा करता आला पाहिजे. नाही सर आम्हाला रचनात्मक मूल्यमापन येतं मग आम्हाला वापर पण करता आला पाहिजे ना. फक्त रचनात्मक करतो याला महत्व नाही कसं करणार याला पण महत्व आहे. ये म्हटले सत्र सत्र के अंत में परीक्षा. अरे बाबा अंत मध्ये करणार आहे म्हणजे तू योगात्मक करतोय. छात्रों के प्रदर्शन के आधार पर उनको ग्रेड देना मानकीकृत करतोय. शिक्षण अधिगम प्रक्रिया के दौरान छात्रों की समज जांचना म्हणजे ज्या वेळा तुम्ही अध्यापन करताय त्यांचे विचार समजणे त्यांना प्रश्न विचारणे त्यांचे प्रश्न त्यांना विचारणे चर्चा करणे हे म्हणजे काय झालं रचनात्मक. ऑप्शन सी. केवळ छात्रों की उपस्थिती दर्ज करणार नाही बाबा. ऑप्शन सी तुम्हाला जावं लागेल. कळालं. त्याच्यानंतर अभिकथन आणि कारण आले बघा प्रश्न. अभिकथन आणि कारण. अभिकथन 20 काळजीपूर्वक समजून घ्या. अभिकथन
बच्चों के विकास के सटीक मूल्यांकन के लिए स्कूल का आधारित सतही और व्यापक मूल्यांकन की आवश्यकता आहे. बघा, म्हणजे मूल्यमापन करताना सटीक मूल्यमापन करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? हं? सतत और व्यापक. सतत आणि व्यापक. आता तुम्हाला खूप लोकांना आता सतत काय आलं आणि व्यापक काय आलं म्हणा. आता मी तुम्हाला सांगतो सतत आणि व्यापक म्हणजे काय. सतत मूल्यांकन म्हणजे तुमचं रचनात्मक झालं आणि व्यापक मूल्यांकन म्हणजे त्याच्यामध्ये नैदानी आली, योगात्मक आलं, सर्व मूल्यमापन आले. जेवढ्या चाचण्या आजपर्यंत आहेत तेवढ्या चाचण्या म्हणजे व्यापक. काय? तेवढ्या चाचण्या म्हणजे व्यापक मूल्यांकन की आवश्यकता आहे. बरोबर आहे ना? कारण जर बच्चों का विकास सटीक म्हणजे योग्य पद्धतीने जर तुम्हाला मूल्यमापन करायचं आहे तर सतत पण आणि व्यापक पण मूल्यमापन तुम्हाला करावं लागेल. कळतं? चांगलं. कारण म्हटलंय सतत और व्यापक मूल्यांकन केवल साल के अंत में होने वाली लिखित परीक्षाओं पर केंद्रित आहे. नाही ना रे बाबा, सतत मूल्यमापन आपण बघितलं रोज दररोज चालतं ना, तिथे साल के अंत में नाही. म्हणजे कारण तुम्हाला चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे तुमचं काय उत्तर असेल, ये सही है लेकिन आर गलत आहे. का? कारण ते म्हणतंय फक्त शेवटवर परीक्षा घ्या. नाही, अशा पद्धतीचा त्याचा उद्देश नव्हता. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 21 बघा. आपण बघितलं होतं ना थॉर्नडाईक मांजर आठवते सगळ्यांना? हा, ते मांजरच बघायचे. ते मांजर डोक्यात ठेवा हा. म्हणजे मांजर आठवली का हा भाऊ पण आठवेल तुम्हाला. प्रश्न 21 निम्नलिखित में से कौन सा थॉर्नडाईक के सीखने का मुख्य नियम प्राइमरी लॉ नाहीये. आता तुम्ही बघितले मुख्य नियम कोणते? तत्परता मुख्य, अभ्यास का, प्रभाव का, पण बहुप्रतिक्रिया का हा गौण नियम आहे. काय गौण? काय गौण? मग हेच विचारलं होतं कोणचा नाहीये, तर हा गौण नियम आहे. कळालं? त्याच्यानंतर अभिकथन कारण आलं बघा. अभिकथन कारणचे प्रश्न मी जास्तच टाकले. म्हटलं मुलं काय करतात? परीक्षेला गेल्यावर नाटकं करतात तर सर असं नाही पेपर अवघड आला. मग आताच त्यांची अशी तयारी करून घ्यायची का ते परत म्हणायलाच नको का अवघड आहे. म्हणजे मग अवघड कोणाला जाईल? ज्याने काही बघितलंच नाही टॉपिक ते म्हणेलच पेपर अवघड आहे. आता खूप ते शिक्षक जुने वगैरे ते म्हणतात सर डायरेक्ट पुस्तक आहे. अशा पद्धतीने तुम्ही बॅच घ्या. काय पुस्तक वाटणार आहे तुम्हाला? प्रश्न 22 कथन बच्चों के विकास का मार्ग पूरी तरह से उनकी आनुवंशिक विन्यास द्वारा पहले से ही तय हो जाता है. पर्यावरण की इसमें कोई भूमिका नहीं होती. कस काय? चायला मूळ जन्माला आलं म्हणजे काय तो सचिन तेंडुलकर थोडी होणार आहे. होईल का? तर नाही ना, पर्यावरणाची पण भूमिका असते. म्हणजे अभिकथन कथन तुम्हाला योग्य दिलेले त्याला अभिकथन म्हणू शकतो. कारण आनुवंशिकता एकमात्र ऐसा कारक है जो बच्चों की बुद्धी व्यक्तिमत्व को पूरी तरह से आकार देते. कस काय? अरे बाबा वातावरण पण पाहिजे, खायला पण काहीतरी चांगलं पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? बुद्धिमत्ता काय फक्त जन्माला आला म्हणजे बुद्धिमत्ता वाढली असं नाही होणार ना. इथे आनुवंशिक पण कारक आकार देतात आणि पर्यावरण कारक पण आकार देतात. पण इथे काय म्हटले फक्त आनुवंशिक कारक आकार देतात. तर अजिबात नाही, दोघं चुकीचे आहेत. म्हणजे तुमचा ऑप्शन डी आहे. ए और आर दोनों गलत आहे, चुकीचे आहेत. कळालं? विषय संपला. त्याच्यानंतर प्रश्न तो 23 आवडता शास्त्रज्ञ सगळ्यांचा आवडता शास्त्रज्ञ पियाजे वायगोस्की पाहुणेत या परीक्षेचे जावई म्हटलं तरी चालेल. कारण का? खूप मान सन्मान यांना दिला जातो. कळालं? आणि खरंच मान सन्मान दिलाय कारण ह्या वर्षी परत धोंड्याचा पण महिना होता. बरोबर आहे का नाही? त्यामुळे जास्त मान सन्मान द्यावा लागेल. कारण हे तुम्हाला पास पण करू शकतात आणि नापास पण करू शकतात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पियाजे और वायगोस्की के रचनावादी सिद्धांत में मुख्य अंतर क्या है? बघा आता पियाजे दोघं एकत्र आलेले आहेत. पियाजे और वायगोस्की के रचनात्मक सिद्धांतों में मुख्य अंतर क्या है? काय अंतर आहे? वाचलं असेल तर माहित असेल अंतर, नाहीतर आम्हाला काय माहिती आहे सर, आम्ही फक्त नोट्स वाचतो आणि युट्यूबला व्हिडिओ बघतो. बाकी काही माहित नाही. असंच करू नका. ये म्हणते पियाजे सामाजिक अंतरक्रिया पर जोर देते. नाही ना बाबा, देतच नाही पियाजे. बाहेर झालं. पियाजे भाषा विकास का मुख्य आधार मानते वायगोस्की ने. अरे भाषा वायगोस्की पण महत्व देतो ना बाबा. झालं बाहेर. पियाजे संज्ञानात्मक विकास में व्यक्तिगत खोज पर जोर देते. पियाजे काय म्हटलं होतं बच्चे नन्हे वैज्ञानिक हे म्हणजे काय व्यक्तिगत पर खोज पर जोर देते आणि जबकि वायगोस्की सामाजिक संस्कृती पर संदर्भित है. भेटलं उत्तर. अरे हे तर येणारच नाही ना. कळालं? म्हणजे काय असतो टॉपिक बघणं हे तुम्हाला आता कळालं असेल. बघा त्याच्यानंतर मानकीकृत आकलन. मानकीकृत आकलन काय असतं? आता काहींना मानकीकृतच माहित नाही. फक्त चालू आहे मानकीकृत शब्द येतो दररोज आम्ही ऐकतो, बघतो, निघून जातो. पण आम्ही कधीच प्रयत्न केला नाही नक्की हे मानकीकृत काय? बघा प्रश्न 24 मानकीकृत आकलन के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है? आता मानकीकृत आकलना संदर्भात कोणतं कथन सही आहे असं त्यांनी विचारले. काय आहे?
ये परीक्षा बच्चों की अनूठी क्षमताओं को रचनात्मक बढ़ावा देतं नाही ना बाबा, रचनात्मक बढ़ावा देत नाही म्हणून त्याला बाहेर काढलं ना मानकीकृतला. कळालं? बाहेर झालं. ये परीक्षा मुख्य रूप से सीखने के लिए आकलन करता है पर केंद्रित नाही बाबा, हे मानकीकृत शिकणे के लिए नाही, हे फक्त ग्रेड देणं वगैरे हेच त्याचे उद्योग असतात, म्हणून त्याला वापरू नये म्हणून सगळे विरोध करतात. ये परीक्षा के कठोर राइट्स होते हैं, बड़े पैमाने पर एक ही तरीके से लागू किए जाते हैं. म्हणजे काय, मानकीकृत का वापरलं जात नाही, का विरोध होतो याचा, का तो एकच पैमाना, म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या वर्गात ज्याला हात नाहीये, हे मानकीकृत काय म्हणणार, हा तू पण लेखीच परीक्षा दे, अरे कुठून देईल. त्यामुळे रचनात्मक किंवा लचीलं मूल्यमापन काय म्हणतो, तुला हात नाही ना बाबा, तुझी तोंडी परीक्षा घेऊ, पण हे मानकीकृत विचित्र आहे. हे म्हणतं हा एकच नियम सगळ्यांसाठी, कठोर नियम, राईट्स पर आधे, नाही नाही एकच पैमाना आहे, तुला पण लिहावाच लागेल, तू कुठून लिहिल. म्हणजे अशा पद्धतीचं हे त्याच्या संदर्भात योग्य बोलत आहे मात्र, सही आहे. आणि हे परीक्षा के लिए लचीले होते, नाही ना बाबा, हा लचीलाच नसतो ना, स्थायी संदर्भ के अनुसार बदलते, हा बदलत नाही. मानकीकृत म्हणजे जसेच्या तसं. म्हणजे उदाहरणार्थ आता बघा, तुमचं सीटीएटी काय चालू आहे, एक प्रकारचं मानकीकृत आहे. तुमचं उत्तर काय आहे, यापेक्षा जे ठरवलेलं आहे ना, तेच योग्य आहे. तेच योग्य आहे. तुम्हाला किती बेस्ट वाटत असेल, नाही सर हे अजून बेस्ट आहे, ते म्हणते ना, हा आम्ही आन्सर की दिली आहे ना, ही जे घे ते म्हटलं जातं मानकीकृत. कळालं? असं पोरांचं करून चालणार नाही ना, लहानपणा मोठ्यापणी करू शकतात. प्रश्न 25 बघा. प्रश्न 25, अनुभव आधारित शिक्षण में एक शिक्षक की भूमिका मुख्य रूप से किस रूप होती. बघा, अनुभव आधारित शिक्षण पाहिजे. कसं पाहिजे, अनुभव आधारित शिक्षण म्हणजे काय, विद्यार्थ्यांना पण मतांना किंमत, त्याला अनुभव आधारित शिक्षण म्हणतात. नाहीतर म्हणणार सर अनुभव आधारित कुठे शिक्षण, कुठे अनुभव घ्यावा लागतात, असं नाही. अनुभव म्हणजे काय, त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून जे त्याने ज्ञान मिळवलेले त्याला अनुभव आधारित शिक्षण. किस रूप से होती. आता अनुभव आधारित शिक्षण जे असं कशा पद्धतीने करणार, पहिलं म्हटलं एक व्याख्याता, अजिबात नाही, केवळ जानकारी. एक तानाशा, तानाशा म्हणजे राजा, पूर्वी होता ना तानाशा, मी जे सांगेल तेच करा. तानाशा के कक्षा में सभी अनुभव को नियंत्रित करना, मी जे सांगतो मला जे आवडेल ना तोच अनुभव सांगा, चालणार नाही. एक समूह सुगम करता के रूप में बच्चों को अनुभव का प्राप्त करते, म्हणजे शिक्षकाची भूमिका काय असते, का मी फक्त एक मार्गदर्शक आहे, मी स्वतः काय फक्त मार्गदर्शक आहे, मी तुम्हाला शिकवायला रिकामा नाही, मी फक्त मार्गदर्शन करतो. शिकवणे म्हणजे काय, तुम्हाला काहीच येत नाही असा अर्थ होतो. मार्गदर्शक म्हणजे काय, तुम्हाला फक्त मी मार्ग दाखवणार आहे बाबा, या पद्धतीने जा. त्या पद्धतीने प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थी आपल्याकडे शिकायला आले हा दृष्टिकोन कधीच नाही घेतला पाहिजे. विद्यार्थी आपल्याकडे त्याला काहीतरी जाणून घ्यायचं म्हणून आपल्याकडे आले. आता एक काल मालेगावचे मॅडम आहेत, सेजल मॅडम, म्हणजे खूप प्रश्न विचारतात, खूप हे करतात. आता याचा अर्थ ते आहे का त्यांना ज्ञानाची कमी आहे, नाही, ज्ञानाची कमी नाही. सगळ्यात महत्वाचं त्यांना काय करायचंय, जास्तीत जास्त ज्ञान मला मिळवता आला पाहिजे, म्हणून तो विद्यार्थी काय करतो, चर्चा करतो. कळालं? म्हणजे आपल्या वेळेस तसं नव्हतं. आपल्या वेळेस एखादा जास्त प्रश्न विचारणारा विद्यार्थी असेल त्याला वर्गाच्या बाहेर काढून टाकायचे, वय बाहेर बैस, असं चालणार नाही. आणि एक एक मूक दर्शक के रूप में जिसका कक्षा की गतिविधियों में कोई लेना देना नहीं. मूक दर्शक, मी जे सांगतोय तेच करा बाबा, तुमचं बाहेरचा अनुभव मला सांगू नका, चालेल का, असा शिक्षक काही कामाचा नाही तो. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 26, प्रश्न 26 काय म्हणतोय बघा, एक शिक्षक अपनी कक्षा में छात्रों को आलोचनात्मक चिंतन को बढ़ावा देना चाहता है. कोणतं चिंतन द्यायचं आहे, आलोचनात्मक. कोणतं आलोचनात्मक चिंतन को बढ़ावा देना चाहता है. निम्नलिखित में से किस गतिविधि से बचना चाहिए. काय म्हटलेले, कोणत्या गतिविधी पासून तुम्हाला बचना चाहिए, काय म्हटले, निगेटिव्ह विचारले, गतिविधी से बचना चाहिए, काय केलं पाहिजे, बचना चाहिए. छात्रों को बहुआयामी दृष्टिकोन तलाशने की प्रोत्साहित करणं चांगलं आहे, पण आपल्याला निगेटिव्ह काढायचंय, बचना चाहिए. पहिलं ऑप्शन तर बाहेर झालं. कक्षा में वाद विवाद खुली चर्चा को आयोजित करना चाहिए, हे पण चांगलं आहे. छात्रों को केवल एकही सही निश्चित उत्तर जर तुम्ही जर म्हटलं, आता मला सांगा, जर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, हे तुम्ही 50 काय 500 विद्यार्थ्यांना जरी विचारलं, त्याचं उत्तर काय देतील ते, काय उत्तर देतील, तेच उत्तर देतील ना, तेच उत्तर देतील मुंबई मुंबई. मग त्यामुळे काय काय होईल, काय आता जे बचना चाहिए म्हणजे वापरलं नाही पाहिजे असं त्यांनी विचारलंय. एक मिनिट बघा, म्हणजे हे पण चांगलं आहे, पण आपल्याला निगेटिव्ह विचारलं, हे पण चांगलं आहे. हाँ, दी गई जानकारी के सत्यता और साक्ष्यों की जांच करने के लिए कहना चाहिए. हे कशामुळे घडलं, काय घडलं, हे पण चांगलं आहे,
पण बघा फक्त केवळ एकही सही उत्तर निश्चित जर असेल तर म्हणजे काय होईल जाईल हे अभिसारी होऊन जाईल. काय होऊन जाईल? अभिसारी होऊन जाईल. सिंगल राईट आन्सर म्हणजे काय झालं याच्यापासून वाचलं पाहिजे ऑप्शन सी पासून वाचलं पाहिजे हे तुमचं काय आहे उत्तर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 27 बघा. प्रश्न 27 दृष्टिबाधित छात्रों को हिंदी भाषा पढ़ाते समय शिक्षक को किस विधि का सबसे अधिक प्रयोग करना चाहिए म्हणजे दृष्टिबाधित विद्यार्थी म्हणजे ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी कोणती विधी तुम्ही प्रयोग करणार जास्तीत जास्त वापरणार असं त्यांनी विचारलंय. आता काय करणार? श्यामपट पर लिखना श्यामपट म्हणजे फळा लिहून चालेल का त्यांना दिसतच नाही बिचाऱ्यांना. दृश्य चार्ट और चित्र त्यांना दिसतच नाही दृश्य काय जरी चांगलं असेल तर उपयोग नाही त्याचा. मौखिक भाषा व शब्द के उच्चारण का अधिक प्रयोग म्हणजे बघा जे दृष्टिबाधित आहे त्यांना तर ऐकूत येतं म्हणजे मौखिक भाषाचा प्रयोग करा आणि ते पण कसं पाहिजे शुद्ध पाहिजे कारण ते काय बघू शकत नाही ना. आता उदाहरणार्थ समजा इथे चित्र आहे हत्ती तुम्ही वेगळंच त्याला काहीतरी म्हटलं अरे बाबा जे श्रवण बाधित असेल त्यांना म्हणजे ते कळू शकतं बाबा हा हत्ती म्हटले असतील सर म्हणजे दृष्टिबाधित आहे तुम्ही तिथे गाढव जरी म्हटलं त्याला हत्ती म्हटलं तर त्यांना तर स्वीकारावं लागणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने काय करावं पाहिजे म्हणजे स्पष्ट उच्चार का पाहिजे का त्यासाठी पाहिजे म्हणजे चुकीचा अर्थ लागला गेला नाही पाहिजे. आता बघा आणि डी लिखित परीक्षा पर आधारित जोर देणं अजिबात नाही ऑप्शन डी. आता आम्ही जेव्हा 12वीला होतो ना तर 12वीला आपण बघा राज्यशास्त्र होतं आणीबाणी होतं काय होतं आणीबाणी केव्हा लागू झाली तर एक मुलगी होती आणीबाणी तिने तो शब्द लिहून घेतला नंतर सर म्हणे तो शब्द काय होता नक्की मला परत सांगता का नाही आणीबाणी होतं का काय होतं म्हणे मग ते सर म्हणे तू काय लिहिलं तिने सांगितलं सर मी कानीबाणी लिहिलं काय लिहिलं कानीबाणी मुद्दा कळाला म्हणून स्पष्ट उच्चार का पाहिजे याच्यामुळे पाहिजे. कळालं नाहीतर मग तुमचं पण कानीबाणी होऊन जाईल. प्रश्न 28 निम्नलिखित में से कौन सा कथन विकास की अवधारणा के बारे में उपयुक्त है बघा निम्नलिखित में से कौन सा कथन विकास की अवधारणा के बारे में उपयुक्त म्हणजे योग्य प्रश्न पूर्ण वाचण्याची सवय लावा. जसा मागचा प्रश्न काही गडबडी पण करू शकले असते एक जर वाचलं नसतं शेवटचा बचना चाहिए तरी तुमचं मार्क गेला. केवळ विकास व्यक्तिगत आनुवंशिकचे प्रभावित होता अजिबात नाही. विकास की प्रक्रिया एक दिशेवर समान होते अजिबात नाही. विकास काय असतो बहुदिशेय असतो विषय संपला. सी म्हणतंय विकास ही एक सतत प्रक्रिया आहे. गर्भ से कब्र तक चलती है. गर्भ से कब्र तक म्हणजे तुम्ही ज्या वेळा पोटात होते तिथून आता कब्र म्हणजे काय आपण म्हणतो मसनात लाकडं जाणे हा तिथपर्यंत जाईपर्यंत तुमचा विकास चालू असतो. मग असं नका म्हणू सर तिथपर्यंत विकास आहे ना आम्ही कशाला अभ्यास करू विकास होईल ना अरे विकास केव्हा होतो तुम्ही काहीतरी करणार तेव्हाच विकास होतो. विकास काय आपल्या इथे येत नाही नाही बाबा झाला तुझा विकास नाही करावा लागेल. हा विकास केवळ वातावरण कारकोद्वारा निर्धारित होतात तर अजिबात नाही ऑप्शन सी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलंय. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 29 बघा जेंडर स्टीरियोटाइप याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात भरपूर. एक शिक्षिका अपनी कक्षा में लैंगिक रूढ़िवादा जेंडर स्टीरियोटाइप को कम करने के लिए क्या करना चाहिए म्हणजे बघा शिक्षक असेल किंवा समाज असेल या समाजाने काय केलं पाहिजे जेंडर रूढिवाद कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजे. पण आपल्या समाजात काय माहितीये का चायला तर भेदभाव करणाऱ्या लोकांना चांगलं म्हणतात आणि खरं बोललं का त्यांच्या भावना दुखवतात म्हणजे एवढा मूर्ख समाज तयार झालेला आहे. म्हणजे शिक्षक सुद्धा तसेच आहेत काही शिक्षक म्हणतात आमची प्रथा आहे चायला प्रथाच्या नावाखाली तुम्ही जर भेदभाव करत असाल तर तुम्ही काय शिक्षक होण्याच्या लायकीचे आहेत. बरोबर आहे का नाही कोणी का असेल ना त्या जागेवर मी का असेल. प्रश्न 29 एक शिक्षिका अपनी कक्षा में लैंगिक रूढ़िवादिता को कम करने के लिए क्या करना चाहिए. पहिलं म्हणते लड़कों और लड़कियों को अलग बैठाना चालेल का नाही बाबा अरे उर्वरित वाढून जाईल म्हणजे हे ऑप्शन बाहेर झालं. गैर पारंपरिक भूमिकाओं में लड़कों और लड़कियों को डालना सगळ्यात बेस्ट काय असेल गैर पारंपरिक म्हणजे जरी समाज म्हणतो ना मुलगी हे करू शकत नाही करू द्या तिला. जरी पोरं म्हणतात जरी लोक म्हणतात ना ए मुलाने स्वयंपाक केला नाही पाहिजे करू द्या काय बिघडत नाही म्हणजे काय होईल रूढिवाद काय होऊन जाईल कमी होऊन जाईल कारण आपल्या डोक्यात काय भरलेले स्वयंपाक करायचं काम महिलेचं बाहेरचं काम पुरुषाचं ह्या डोक्यातच भरलेलं आहे. मग हा कमी केव्हा होईल का जेव्हा तुम्ही गैर पारंपरिक जे व्यवहार असेल ते शिक्षकांनी काय केलं पाहिजे सांगितलं पाहिजे. मी तर एक म्हणतो जर विज्ञान असेल गणित असेल भूगोल असेल हे शिक्षक जर रूढिवादी असेल ना तर आपण म्हणतो आपण शिक्षकाच्या याच्यावर काय म्हणतो आपण तो एक शब्द कलंकित काय कलंकित का तुम्ही जर रूढिवादी विचाराचे राहिलाल जर आता खूप शिक्षक पण असतात बघा शिकवता भूगोल विषय आणि सांगतात लोकांना सूर्यग्रहण चंद्रग्रहण राहू केतूमुळे होतो. अरे कशाला कलंकित होतात अशा पद्धतीने विज्ञान विषयाच्या महिला चाला हा अरे नाही चालणार तुम्ही वैज्ञानिक विज्ञान विषय तुमचा
अंधश्रद्धा नाही फैलवता येणार. म्हणजे अशा पद्धतीने शिक्षकाची भूमिका असली पाहिजे. कळालं? मी काहींना बोलत असेल तर राग येत असेल त्यासाठी काही सॉरी पण बोलतो. पण बेस्ट जे आहे ना ते खरं बोललं पाहिजे. शिक्षकाचं सगळ्यात बेस्ट काम काय असतं? खरं बोलणं. लड़कों को अधिक जिम्मेदार अजिबात नाही. केवळ लड़कियों को सही मंच पर केवळ लड़कियों को सही मंच पर म्हणजे ते महिला शिक्षिका करतात ना, मुलींना खूप चांगलं स्थान देतात आणि मुलांना जाड असं चालणार नाही. म्हणजे याच्याने पण वाढेल. पण ऑप्शन बी करा. कारण भूमिका चेंज करा म्हणजे जेणेकरून रूढीवाद कमी होईल. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा. प्रश्न 30 काय म्हणतोय बघा. एक शिक्षिका अपनी कक्षा में विद्यार्थियों को आंतरिक रूप से अभिप्रेरित आंतरिक म्हणजे काय आंतरिक अभिप्रेरणा आंतरिक रूप से अभिप्रेरणा करने के लिए किस रणनीति का उपयोग करते आता कशा पद्धतीचा रणनीतीचा उपयोग करणे रणनीतीचा पहिले म्हटले बच्चों को उनकी सार्वभौमिक रूप से प्रशंसा करना और हमेशा कक्षा में प्रथम आते ताकि दूसरे में आता फक्त मुलांची प्रशंसा करते हो तू खूप चांगला आहे बरं का चांगला आहे म्हणून अभ्यास कर म्हणजे काय झालं ते आंतरिक आहे का ते बाह्य झालं पहिलं ऑप्शन बाहेर झालं कारण तुम्हाला आंतरिकने प्रोत्साहित करायचंय गृह कार्य न करने वाले विद्यार्थी को कक्षा के सामने दंडित करना ताकि वो भविष्य में सुधार करे अरे हे पण बाह्य झालं कारण तो दंडमुळे कार्य करतोय व्यक्तिगत लक्ष्य निर्धारित करने की उन्हें निपुणता पाने में विद्यार्थियों को सहायता और सहयोग करना सगळ्यात महत्वाचं काय आंतरिक अभिप्रेरणा केव्हा वाढते अभिप्रेरणा आंतरिक अभिप्रेरणा केव्हा वाढते केव्हा केव्हा प्रेरित होतात का त्याचे जे लक्ष्य ते निर्धारित करण्यासाठी काय करा तुम्ही त्याला सहायता करा आणि सहायता सहयोग करा तेव्हा तो आंतरिक प्रभावी होईल म्हणजे ऑप्शन सी ज्यांनी दिले सी ऑप्शन सी ज्यांनी दिले ते तुमचं उत्तर आहे आणि प्रत्येक एक सही उत्तर के लिए विद्यार्थी को चॉकलेट और अंक भौतिक पुरस्कार देणं अजिबात नाही याच्याने पण बाय वाढेल पण ऑप्शन सी ने जर तुम्ही जर गेले तर सगळ्यात महत्वाचं काय असेल का तुम्ही काय करताय त्या विद्यार्थ्यांची आंतरिक प्रेरणा वाढण्यासाठी काय करतायत प्रयत्न करताय त्यासाठी तुम्ही त्यांना सहयोग देतात आणि सहायता करताय म्हणजे काय होईल तो आंतरिकने काय होईल अभिप्रेरित होईल बघा व्हिडिओ सर्वांनी लाईक करा ही तुमची आन्सर की होती किती प्रश्न तुमचे बरोबर आले हे नक्की तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आता बघा आपल्याकडे बॅच चालू आहे बघा आपल्याकडे बॅच चालू आहे तुमच्या आजूबाजूला जे विद्यार्थी असतील त्यांना लवकरात लवकर सांगा बघा आज पण हे ऑफर मी देत आहे 749 पेपर 1 आणि दोघं पेपर जर तुम्हाला घ्यायचे असेल तर 1050 मध्ये ऑफर चालू आहे त्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगतो आता हे दिवस नाही मी कुठून तरी पुस्तक घेईल आणि अभ्यास करेल हे दिवस संपले आता काय करायचं तुम्हाला जेवढं मटेरियल ऍप मध्ये उपलब्ध आहे तेवढं तुम्ही पटापटा बघा तेवढा अभ्यास करा म्हणजे 45 दिवसात काय तुम्ही 30 दिवसात सुद्धा पास होऊ शकतात पण तुम्ही ते ऍप मध्ये पाहिजे कारण ऍप मध्ये सगळे नंबरिंग प्रमाणे व्हिडिओ दिलेले असतात ते पण अशाच भाषेत ज्या भाषेत मी तुम्हाला सोप्या पद्धतीने प्रश्न समजवण्याचा प्रयत्न करतो चालेल व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुमचा स्कोर किती आलेला आहे हे बॅच बद्दल तुमच्या आजूबाजूला जेवढे मित्र असतील जे कधी म्हणत असतील का सर पेपर कठीण असतो पास होत नाही हे होत नाही त्यांना आपल्या हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपला कॉन्टॅक्ट द्या काय अडचण असेल तर ते मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा ही आन्सर की चेक करून आता खूप विद्यार्थी आपले सराव आता जे नवीन विद्यार्थी त्यांना काही माहित नसेल विद्यार्थी आपल्याकडे सराव काय करतो मी जेव्हा ही त्यांना ओएमआर आपली प्रश्नपत्रिका टाकली तर त्यांना काय सांगितलं तुम्ही डायरेक्ट ओएमआर प्रिंट करून आणायच्या मी जेव्हा प्रश्नपत्रिका दिली तुम्ही सोडवायच्या आणि अशा पद्धतीने मी विश्लेषण करून देईल म्हणजे तुम्ही पेपरालाच बसलेले ही जाणीव तुम्हाला होईल आता तुमचा किती स्कोर आला हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही बघा विद्यार्थी टाकते व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा